हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना बोर्ड एग्जाम मध्ये 4th क्वेश्चन आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स या टॉपिकवर विचारला जातो। ठीक आहे, मार्च 2022 मध्ये आपल्याला अजिता लिमिटेडचा प्रश्न विचारलेला होता। याच्या जर्नल एंट्री आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाची आपण मार्क सिस्टम बघणार आहोत। 8 मार्कासाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि या 8 मार्कासाठी काय सांगितलेलं, 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजिता लिमिटेड। ठीक आहे, अजिता लिमिटेडच्या आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेल्या। ठीक आहे, आता 8 मार्कासाठी जर्नल एंट्री विचारलेल्या आहेत। मग याच्यामध्ये किती एंट्री होतात बघा, ॲप्लिकेशनच्या 2, अलॉटमेंटच्या 2, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या 2। ओके, 2 4 6 एंट्री झाल्या आणि लास्ट एंट्री आपल्याला काय सांगितली आहे, हर शेअर वेअर फॉरफिटेड। ठीक आहे, जे 400 शेअर्स कोणाला दिलेले, प्रेरणाला, तिने फर्स्ट अँड फायनल कॉल भरलेला नाही, तिचे शेअर फॉरफिचर केले, म्हणजे लास्ट एंट्री फॉरफिचरची होणार। ठीक आहे, म्हणजे इथे 2 इथे 2 आणि इथे 2। ठीक आहे, आणि फॉरफिचरची 1, अशा पद्धतीने 7 एंट्री याच्यामध्ये होणार। आता इथे आपल्याला एंट्रीज किती विचारल्या याच्यावर मार्क डिपेंड राहतात। 8 मार्कासाठी आपल्याला जर्नल एंट्री विचारला, एंट्री किती येत आहेत, 7 एंट्री। ठीक आहे, नॉर्मली प्रत्येक एंट्रीला 1 मार्क कॅरी केला जातो, पण ज्या वेळेस एंट्री महत्त्वाची असते किंवा मोठी एंट्री, तर तिथं 1.5 मार्क कन्सिडर केला जातो। मग आता आपण एंट्रीजला मार्क कशा पद्धतीने देतात ते बघू। आधी आपल्याला जर्नल एंट्रीज तयार करताना व्यवस्थित प्रोफार्मा तयार करायचा। जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजिता लिमिटेड किंवा इन द बुक्स ऑफ अजिता लिमिटेड जर्नल एंट्रीज, हे खालीवर झालं तरी काही हरकत नाही, तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहू शकता। ठीक आहे, मग जर्नल एंट्रीज आपण घेतल्या। प्रोफार्मा ड्रॉ करताना केअरफुली ड्रॉ करायचा। जर्नल एंट्रीजचा प्रोफार्मा आपल्याला याच पद्धतीने ड्रॉ करावा लागतो। पहिला कॉलम असतो डेटचा, त्यानंतर पर्टिक्युलर्स, LF डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज। ठीक आहे, आता पहिली एंट्री काय झाली, ॲप्लिकेशन मनी ड्यूची, ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, नरेशन घेतलं बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जर्नल एंट्री पहिली लिहिली, याला आपल्याला मिळणार आहे 1 मार्क। ठीक आहे, त्याच्यानंतर शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केली शेअर कॅपिटलला आणि शेअर अलॉटमेंटला। ठीक आहे, तर या एंट्रीला आपल्याला 1.5 मार्क दिला जाईल। ठीक आहे, कारण 1 2 3 पॉईंट इथे विचारलेले आहेत, एंट्रीमध्ये 3 पॉईंट इन्क्लूड आहेत। ठीक आहे, त्यामुळे नॉर्मली ही एंट्री 1.5 मार्काला विचारली जाईल। त्यानंतर अलॉटमेंट मनी रिसिव्डची 1 मार्कासाठी एंट्री विचारली जाईल, ही 1 मार्कासाठी विचारली जाईल। त्यानंतर अलॉटमेंट रिसिव्ड 1 मार्क, त्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू 1 मार्क, त्यानंतर रिसिव्ड 1 मार्क, आणि इक्विटी शेअर कॅपिटल ही फॉरफिचरची एंट्री महत्त्वाची एंट्री आहे, याला असेल 1.5 मार्क। ठीक आहे, मार्क किती झाले आपले, 1 हे 2 3 4 5 6 हे 7 आणि वरच्या एंट्रीला आपण एका ठिकाणी 1.5 मार्क घेतला, मग ते किती झाले, 8। ठीक आहे, तर या पद्धतीने मार्क आपल्याला दिले जातात। आता इथे बघा, या एंट्रीला आपण 1.5 मार्क, मग इथे पण मोठी एंट्री आहे, इथे पण 1.5 मार्क। ठीक आहे, पण कधी कधी काय केलं जाईल, आता इथे देऊ शकतात 1.5 मार्क, कुठे कुठे, आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 3 एंट्री कंबाईन एंट्री आल्या। ठीक आहे, कंबाईन एंट्रीला नॉर्मली 1.5 मार्क कन्सिडर केला जातो, पण आता इथे बघा मार्क आपले पुरत नाहीत, त्याच्यामुळे मग काय केलं जाऊ शकते, इथे 1 मार्क दिला, इथे 1 मार्क दिला, लास्टची फॉरफिचरची एंट्री 1.5 मार्कासाठी आणि अर्धा मार्क प्रेझेंटेशनसाठी राखीव ठेवला। ठीक आहे, मग अर्धा मार्क प्रेझेंटेशनसाठी, मग आता जर समजा तुम्ही डेट, पर्टिक्युलर, कॉलमला नावे दिले नसतील, लेजर तुम्ही जर प्रिपेअर केलं, साईडचे नावं दिले नाही, डेबिट क्रेडिट नावं दिले नाही, किंवा तुम्ही नरेशन अर्धवट लिहिलं सगळ्या एंट्रीचं, एंट्री तर बरोबर लिहिल्या पण नरेशन लिहिलं नाही, मग तिथं सुद्धा तुमचे मार्क कट होतात। ठीक आहे, तर नॉर्मली या पद्धतीने आपल्याला मार्क्स दिले जातात। जर्नल एंट्री तुम्हाला किती विचारल्यात त्याच्यावर मार्क डिपेंड असतात। नॉर्मली प्रत्येक एंट्रीला 1 मार्क दिला जातो, आणि जर समजा एंट्री महत्त्वाची असेल, मोठी असेल, अवघड असेल, तर तिथे 1.5 मार्क कन्सिडर करा। बाकीच्या एंट्रीज, सगळ्या एंट्रीजला 1 मार्क। 1 मार्कासाठी आता सपोज तुम्ही काय केलं, एंट्री लिहिली, अमाऊंट लिहायची विसरून गेली, ठीक आहे, किंवा तुम्ही नरेशन लिहिलं नाही, तर आता हा जो 1 मार्क आहे, हा सगळ्या
याच्यामध्ये डिवाइड होईल. ठीक आहे, मग तुम्हाला डेबिट अकाउंट, कोणतं अकाउंट डेबिट झालं, क्रेडिट झालं, इथे लिहावं लागेल, अमाऊंट लिहावी लागेल, त्यानंतर नरेशन सुद्धा त्याचं व्यवस्थित लिहावं लागेल. तर या सगळ्यांना मिळून 1 मार्क असेल. ठीक आहे, याच्यातला तुम्ही कोणताही पॉईंट मिस केला तर एक्झामिनर काय करतो, एक अर्धा मार्क देतो. ठीक आहे, अर्धा मार्क तुमचा प्रेझेंटेशनचा कट करतो, तुम्ही अर्धी एंट्री लिहिली म्हणून कन्सिडर केलं जातं. त्यामुळे जर्नल एंट्रीचे IMP पॉईंट कोणकोणते आहेत की जर्नल एंट्रीमध्ये डेबिट क्रेडिट लिहिलं पाहिजे, त्यानंतर अमाऊंट व्यवस्थित दोन्ही कॉलमला व्यवस्थित लिहा आणि नरेशन सुद्धा व्यवस्थित लिहा. ठीक आहे, आता जर समजा कधी कधी आपला प्रॉब्लेम पूर्ण करायचा आहे, घाई झाली आहे थोडी, तर तुम्ही नरेशन इन शॉर्ट घेऊ शकता, पण घ्यावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे, नरेशन तुम्ही स्किप करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या पद्धतीने एंट्रीज प्रेझेंट करावे लागतील. ठीक आहे, तर नॉर्मली सगळ्या एंट्रीला किती मार्क असतो, 1 मार्काने. या टाईपची जर कंबाईन एंट्री असेल तर त्याला 1.5 मार्क कुठे दिला जाईल. आता समजा तुम्हाला एंट्री 8 दिल्या, ठीक आहे, 8 एंट्री होत आहेत, तर मग तिथे 1.5 मार्क तुम्हाला कंबाईन एंट्रीसाठी मिळणार नाही. सगळ्या एंट्रीला 1-1 मार्क दिला जाईल. ओके, तर या टाईपने आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स या टॉपिकमध्ये मार्क दिले जातात. 8 मार्काचा प्रश्न आहे हा. 8 मार्क आपल्याला या पद्धतीने दिले जातील. 1 मार्क पहिल्या एंट्रीला, दुसऱ्या एंट्रीला 1.5 मार्क. तर या पद्धतीने आपल्याला मार्क्स दिले जातात. ठीक आहे, आता सपोज तुम्ही काय केलं, एंट्री सगळ्या बरोबर केल्या आणि आपण कॉलमला नाव दिलेले नाही. ठीक आहे, एंट्रीचे मार्क आपण बरोबर लिहिले. आता एक बोर्डाचे पेपर तपासताना त्याचं मॉडरेशन देखील होतं. ठीक आहे, पहिल्यांदा एक्झामिनरने तुमचा या ठिकाणी तुमचा पेपर बरोबर चेक केला. ठीक आहे, 8 पैकी 8 मार्क तुम्हाला दिले, पण इथं तुम्ही डेटचा कॉलमला नावच दिले नाही. ठीक आहे, जर्नल एंट्री इथं फक्त तुम्ही इन द बुक्स ऑफ लिहिलं नाही, फक्त जर्नल एंट्री लिहिलं, प्रोफार्मा ड्रॉ केला, टेबलला नाव दिलं नाही किंवा कॉलमला नाव दिले नाही. ठीक आहे, मग आता तुमचा प्रोफार्मा कसा आहे, अर्धवट आहे. मग हा जर प्रॉब्लेम मॉडरेशनला गेला तुमचा, ठीक आहे, आणि मॉडरेटरने हा चेक केला, तर मॉडरेटर बघतो, अरे फक्त जर्नल एंट्री लिहिलं, इन द बुक्स ऑफ लिहिलंच नाही, कॉलमला नावच दिले नाही. ठीक आहे, आणि इथं मार्क तर 8 मार्क दिले, पैकीच्या पैकी मार्क दिले. जर प्रॉब्लेममध्ये कमी आहे तर 8 मार्क कसे दिले. ठीक आहे, मग तो काय करतो, 8च्या ऐवजी तुमचे 7 मार्क करू शकतो. ठीक आहे, मग तो काय करेल, तुम्हाला 8 पैकी 7 मार्क दाखवून देईल किंवा 8 पैकी 7.5 मार्क दाखवून देईल. म्हणजे त्याने प्रेझेंटेशनचा किती मार्क कट केला, तुमचा अर्धा ते 1 मार्क तुमचा प्रेझेंटेशनचा कट केला. ठीक आहे, म्हणजे ही अथॉरिटी मॉडरेटरकडे असते. त्याच्यामुळे तुम्हाला पेपर प्रेझेंट करताना अकाउंटमध्ये कॉलमला नाव देणे, साईटचे नाव देणे, अकाउंटचं टायटल व्यवस्थित देणे, ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशनमध्ये येतात आणि प्रेझेंटेशनचे सुद्धा आपल्याला मार्क असतात. ठीक आहे, जरी तुम्ही म्हटलात एंट्री बरोबर आहे, एंट्रीचा 1 मार्क मला मिळाला पाहिजे, ठीक आहे, ह्या एंट्रीचा 1.5 मार्क मला मिळालाच पाहिजे, तर एक्झामिनर तुमच्या ओव्हरऑल प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा मार्क कमी करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे अकाउंटमध्ये एंट्रीज लिहिताना, अकाउंट ड्रॉ करताना केअरफुली लिहायचे, टायटल व्यवस्थित द्यायचे, प्रत्येक कॉलमचे हेडिंग्स टाकायचे किंवा कॉलमला टायटल द्यायचे, अमाऊंट व्यवस्थित लिहायच्या आणि जर्नल एंट्री लिहिल्यानंतर आपल्याला टोटलसुद्धा महत्त्वाचे असते. ठीक आहे, तर या पद्धतीने जर्नल एंट्रीची टोटलसुद्धा लिहायची. तर हा झाला आपला मार्क सिस्टीमबाबत एक व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम किती मार्कासाठी येतो आणि त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने मार्क दिले जातात आणि याच्यामध्ये कोणते पॉईंट महत्त्वाचे असतात हे सगळे डिस्कस केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.